नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर शुभांगी राठी. आपण पाश्चिमात्य राजकीय विचारवंत प्लेटोचा विचार करत असताना मागच्या भागामध्ये प्लेटोच्या आदर्श राज्याच्या संकल्पनेचा विचार केलेला आहे. मित्रांनो, प्लेटोने उपआदर्श राज्याची जी संकल्पना आहे त्यांच्या दी लॉज या ग्रंथात मांडलेली आहे. आता आपण प्लेटोच्या उपआदर्श राज्यामध्ये त्यांनी ज्या सांगितलेल्या गोष्टी आहेत त्याचा जर विचार केला तर त्यावरनं काही वैशिष्ट्य आपल्याला लक्षात येतात. मित्रांनो, आपण बघितलं की प्लेटोने रिपब्लिक ग्रंथामध्ये कायद्याला महत्व दिलं होतं का? नाही. पण कायदा मात्र उपआदर्श राज्यामध्ये त्यांनी श्रेष्ठ मानला, म्हणून कायद्याला महत्वाचं स्थान हे उपआदर्श राज्याचं वैशिष्ट्य आपण सांगू शकतो. जेव्हा व्यक्ती समाजहिताच्या विरोधात कार्य करते अशा व्यक्तीला रोखण्यासाठी कायद्याची आवश्यकता त्या ठिकाणी असते. जर कायदा असेल तर समाजामध्ये शांतता आणि सुव्यवस्था टिकू शकेल, आणि म्हणून प्लेटो म्हणतो की राज्याचा कारभार हा कायद्यानुसारच चालवला जावा. पण हे केव्हा म्हणतो? शेवटी. म्हणून उपआदर्श राज्यामध्ये कायद्याला महत्व दिलंय आणि कायदा हा राज्यानुसार नसावा. मित्रांनो, प्लेटोच्या उपआदर्श राज्याचं जर तिसरं वैशिष्ट्य आपण बघितलं तर त्या ठिकाणी प्लेटोने मिश्र शासन पद्धतीचा स्वीकार केलाय. कारण आपण प्लेटोच्या रिपब्लिकन ग्रंथामध्ये मांडलेल्या आदर्श राज्यात त्याने बघितलं की राजेशाहीचा पुरस्कार केला आणि तीही अनियंत्रित, अमर्याद असलेली. त्याच्यावर कोणत्याही प्रकारचं अंकुश असणं त्याला मान्य नव्हतं. परंतु उपआदर्श राज्यासाठी प्लेटोने मात्र मिश्र शासन पद्धतीचा पुरस्कार केलाय. राजेशाही आणि लोकशाही यांच्यामध्ये असलेल्या चांगल्या गुणांचा समन्वय साधायचा आहे आणि त्यातनं एक नवीन शासन पद्धती आपण निर्माण केली पाहिजे. मग प्लेटोने मिश्रित राज्य म्हणजे प्रजातंत्रात्मक पद्धतीमध्ये असलेली जी बुद्धी किंवा विवेक होता ना तो, आणि लोकशाहीमध्ये असलेलं स्वातंत्र्य, या दोघांमध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न केला. म्हणजे राजेशाहीतलं शहाणपण आहे आणि लोकशाहीतलं स्वातंत्र्य, या दोघांचा संगम या मिश्र राज्यामध्ये त्याने विचारात घेतलेला होता. राजाला खूप अमर्याद अधिकार असू नये आणि दुसरीकडे लोकांना अति स्वातंत्र्य पण असू नये. हे दोन्ही गोष्टी, जिथे अतिरेक होतो ना तो विनाशाला कारणीभूत होतो. म्हणून अति राजतंत्रित पण नको आणि अति लोकशाही प्रधान पण नको. अशा प्रकारे प्लेटोने मिश्र राज्य व्यवस्थेचा स्वीकार केला. कारण जर अतिरेक झाला तर राज्याचं अधःपतन होतं, आणि म्हणून बुद्धी असेल, शक्ती असेल आणि स्वातंत्र्य आहे यांचा समन्वय साधण्यासाठी प्लेटोने राजेशाही आणि लोकशाही यांच्यातल्या गुणांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न त्याच्या उपआदर्श राज्यामध्ये केलेला आपणास पाहाव्यास मिळतो. यानंतरच्या प्लेटोच्या उपआदर्श राज्याचं जर वैशिष्ट्य बघितलं तर मित्रांनो, आर्थिक व्यवस्थेचा विचार प्लेटोने केलाय. म्हणजे प्लेटोने उपआदर्श राज्यामध्ये खासगी संपत्ती ठेवता येईल अशा पद्धतीचा विचार केला. मित्रांनो, प्लेटोने आपल्या आदर्श राज्यामध्ये काय सांगितलं होतं की जो शासक वर्ग आहे त्याला स्त्री आणि संपत्ती या दोन्ही गोष्टी असणार नाहीत. म्हणजे त्या ठिकाणी स्त्री आणि संपत्तीचा साम्यवाद सांगितलेला होता. प्लेटोने उपआदर्श राज्य मांडताना मात्र खासगी संपत्ती ठेवता येईल अशा पद्धतीचा विचार केला. संपत्ती म्हटली की संपत्ती कशा स्वरूपाची असेल असा प्रश्न आपल्यासमोर निर्माण होतो. मित्रांनो, इथे भूमी आहे, घर आहे, यांचा समावेश म्हणजे चल आणि अचल संपत्तीचा समावेश असेल. संपत्तीचा जो आपण संचय करणार ना, तर या संपत्तीच्या संचयावरून प्लेटोने त्या ठिकाणी उपआदर्श राज्यामध्ये समाजाचं किती वर्गात विभाजन केलं माहितीये? 4 वर्गामध्ये. आता यामध्ये जीवनावश्यक गरजा भागवण्यासाठी आपल्याला संपत्ती लागते. आता जीवनावश्यक गरजा भागवण्यासाठी आवश्यक असलेली मर्यादित संपत्ती जर आपल्याकडे असेल तर तो एक पहिला वर्ग असेल, म्हणजे मर्यादित संपत्ती असलेल्यांचा वर्ग असेल. मग या गरजा भागून आपल्या इतर गरजाही आपण भागवू शकू. म्हणजे अत्यावश्यक गरजा भागवण्यासाठीच्या संपत्तीपेक्षा आपल्याकडे दुप्पट संपत्ती आहे, म्हणून दुप्पट संपत्ती बाळगणाऱ्यांचा एक दुसरा वर्ग असेल. मग आता पहिला जो वर्ग आहे अत्यावश्यक गरजा भागवणारा, त्याच्यापेक्षा तिप्पट संपत्ती ज्याच्याकडे असेल त्या ठिकाणी तो एक तिसरा वर्ग आहे. आणि चौथा वर्ग जो आहे तो चौपट संपत्तीचा. अशा प्रकारे एका व्यक्तीकडे जेवढी संपत्ती आहे ना जीवनावश्यक गरजा भागवण्यापेक्षा, त्याच्यापेक्षा दुप्पट संपत्ती असलेला, तिप्पट संपत्ती असलेला आणि चौपट संपत्ती असलेल्या असे समाजाचे 4 वर्ग प्लेटोने त्याच्या उपआदर्श राज्यामध्ये सांगितले. आता या 4ही वर्गावर आर्थिक नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. कारण आपल्याला आर्थिक समानता प्रस्थापित करायची असा विचार या ठिकाणी प्लेटोने केलाय. प्लेटोने आर्थिक व्यवस्थेचा विचार करताना समान भूमीचं वाटप झालं पाहिजे असाही विचार त्याच्या उपआदर्श राज्याच्या कल्पनेमध्ये केलेला आपल्याला पाहायला मिळतो. मित्रांनो, प्लेटोने आदर्श राज्याप्रमाणेच उपआदर्श राज्यामध्ये सुद्धा आपण पाहतो की सामाजिक व्यवस्थेचा विचार केलेला आहे. कारण प्लेटोच्या रिपब्लिक ग्रंथामध्ये जी सामाजिक व्यवस्था त्याला अपेक्षित होती तशाच प्रकारची सामाजिक व्यवस्था दी लॉज या ग्रंथामध्ये मांडलेल्या उपआदर्श राज्यामध्ये सुद्धा अपेक्षित होती.
आता पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांनी सामाजिक आहे, राजकीय क्षेत्रामध्ये उत्साहाने भाग घेतला पाहिजे. कारण आपण पाहिलं की आदर्श राज्यामध्ये स्त्री पुरुष फरक केलेला नाही. दोघांना समान शिक्षणाचा अधिकार त्या ठिकाणी प्लेटोने दिलेला आहे. इथे सुद्धा प्लेटो तेच सांगतो की उप आदर्श राज्यामध्ये स्त्री आणि पुरुष दोघांना सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रामध्ये समान संधी त्या ठिकाणी मिळाली पाहिजे. त्यांना समान शिक्षण दिलं पाहिजे. शारीरिक विकासाच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा समान रीतीने सगळ्यांना सहभागी होता आलं पाहिजे. म्हणजे स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये शारीरिक दृष्टिकोनातनं विचार केला जाणार नाही. शिक्षणाच्या बाबतीत सुद्धा फरक केला जाणार नाही. आणि एवढंच नाही तर आपण पाहिलं होतं की प्लेटोने आदर्श राज्याची कल्पना मांडत असताना स्त्रियांचा साम्यवाद सांगितला होता. इथे मात्र उप आदर्श राज्यामध्ये मात्र प्लेटोने आपला विचार बदलला बरं. प्लेटोने स्त्रियांच्या साम्यवादाची जी संकल्पना आहे ना ती इथे सोडून दिलेली आहे. आता युद्धकालीन परिस्थितीमध्ये स्त्रियांनी पुरुषांप्रमाणेच योगदान दिलं पाहिजे. म्हणजे समान आहे म्हणून युद्धात सुद्धा स्त्रिया सहभागी झाल्या पाहिजे. उप आदर्श राज्यामध्ये प्लेटोने कार्यविशेषज्ञत्वाचा जो सिद्धांत मांडलेला होता ना की स्पेशलायझेशन, उत्पादक वर्गाने आपलं उत्पादनाचं काम करायचंय, राज्यकर्त्यांनी राज्यकारभार, सैनिकीने संरक्षण करण्याचा, ही जी विशेषज्ञत्वाची कल्पना होती ना कार्यविशेषज्ञाची, ती मात्र इथे त्याने ती सोडून दिली, तिचा त्याग केलेला आहे. उलट समाजातील 3 वर्ग एकमेकांपासून अलग ठेवण्याऐवजी या तिन्ही वर्गांमध्ये त्या ठिकाणी कोऑर्डिनेशन किंवा त्या ठिकाणी समन्वय म्हणा किंवा त्यांच्यामध्ये सुसंवाद साधण्याचा प्रयत्न या ठिकाणी प्लेटोने उप आदर्श राज्यात केला. प्लेटोने दी लॉज या ग्रंथामध्ये त्याच्या बुद्धी आणि ज्ञानाला महत्व दिलंय बरं. म्हणून प्लेटोने आदर्श राज्यामध्ये उत्पादक वर्गाकडे जो दुर्लक्ष केला किंवा सामान्य जणांच्या वर्गाकडे जे दुर्लक्ष केलं होतं, त्यांना शिक्षणाचा अधिकार नाही, त्यांच्यासाठी साम्यवाद नाही, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आपण बघितलं की त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. मात्र उप आदर्श राज्यामध्ये प्लेटोने अशा कोणत्याही प्रकारचं दुर्लक्ष केलं नाही हे इथे स्पष्ट होतं. यानंतर प्लेटोच्या आदर्श राज्याचं वैशिष्ट्य बघितलं तर मित्रांनो आत्मसंयमाचा विचार केलाय. उप आदर्श राज्याच्या स्थापनेसाठी आत्मसंयम आवश्यक आहे. आत्मसंयम म्हणजे माहितीये, वासनेने बुद्धीला शरण जाणे. आत्मसंयम हा राज्याचा पाया आहे आणि आत्मसंयमाच्या अभावी राज्याने अनेक दोष निर्माण होतात. मित्रांनो लक्षात ठेवा, संयम नाही, आत्मसंयम नसेल तर अनेक दोष निर्माण होत आहेत. कायदा निर्माण करताना विविध दृष्टिकोन समजावून घेऊनच कायदा केला पाहिजे. सद्गुणांचा विचार पण झाला पाहिजे. रिपब्लिक या ग्रंथामध्ये आपण बघतो म्हणजे आदर्श राज्याची कल्पना मांडताना आत्मसंयमापेक्षा प्लेटोने कशाला महत्व दिलं होतं? न्यायाला. म्हणजे ज्याने त्याने आपापलं काम करणं याला महत्व दिलं. मात्र प्लेटोच्या या आदर्श राज्यातल्या कल्पनेला मात्र या ठिकाणी थोडंसं बाजूला ठेवून दी लॉज या ग्रंथामध्ये त्याने आत्मसंयमाला श्रेष्ठ मांडलंय. म्हणजे आत्मसंयमाला श्रेष्ठ स्थान दी लॉज या ग्रंथात दिलंय. म्हणून आत्मसंयम म्हणजे वासना आणि तर्क यांच्यामध्ये सामंजस्य होय अशा प्रकारचा विचार प्लेटोने मांडलाय. मित्रांनो प्लेटोच्या मते जो व्यक्ती कायदा करतो ना, म्हणजे राज्यकर्ता व्यक्ती कायदा करणार आहे, तर त्या व्यक्तीकडे आत्मसंयमाचे गुण असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि एवढंच नाही तर आत्मसंयमाच्या गुणांची माहिती सुद्धा त्या राज्यकर्त्यांना असली पाहिजे. अशा प्रकारे आत्मसंयमाचा विचार प्लेटोने उप आदर्श राज्यामध्ये केला. हे त्याचं खास वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. यानंतर प्लेटोच्या न्याय व्यवस्थेचा जर विचार केला तर मित्रांनो प्लेटोच्या आदर्श राज्यामध्ये असलेली न्याय व्यवस्था आणि उप आदर्श राज्यामध्ये असलेल्या न्याय व्यवस्थेमध्ये आपल्याला फरक जाणवतो. आता प्लेटोने उप आदर्श राज्यामध्ये 4 प्रकारची न्यायालये असावीत असा विचार मांडलाय. एक पहिलं आहे स्थानिक स्वरूपाची न्यायालय असली पाहिजे. म्हणजे आपले जे लोकल प्रॉब्लेम्स आहेत ना, म्हणजे स्थानिक प्रश्न असतील तर ते स्थानिक प्रश्न या स्थानिक स्वरूपाच्या न्यायालयात सोडवली जावी. त्यानंतर निवडक न्यायाधीशांचं एक न्यायालय असलं पाहिजे. यामध्ये राज्य सरकारचे ते अधिकारी असतील आणि पूर्ण राज्यातले जे खटले आहेत ना आपल्या राज्यामधले ते खटले असतील किंवा भांडण असतील त्याचा निवाडा या निवडक न्यायाधीशांच्या न्यायालयामध्ये सोडवले गेले पाहिजे. तिसरं जे न्यायालय आहे ते प्रादेशिक न्यायालय आहे. मग राज्यातील 12 प्रदेशांसाठी त्या विशिष्ट प्रदेशातील जे लोक आहेत ना त्या लोकांनी निर्वाचित केलेली न्यायालय असतील आणि या न्यायालयामध्ये वैयक्तिक भांडणाचा निवाडा करतील अशा प्रकारचा या तिसऱ्या न्यायालयाचा विचार, कोणता? प्रादेशिक न्यायालयाचा विचार प्लेटोने उप आदर्श राज्यात केला. आणि शेवटचं जे चौथं न्यायालय आहे ना ते जनतेचं न्यायालय.
आणि हेच जनतेचं न्यायालय, अंतिम न्यायालय सुद्धा त्याने म्हटलेलं आहे. सर्व खटल्यांचा न्यायनिवाडा शेवटी कुठे होणार आहे? जनतेच्या न्यायालयात. अशा प्रकारे लोकशाहीला महत्व देणारी ही न्यायव्यवस्था प्लेटोने उपआदर्श राज्यामध्ये स्पष्ट केलेली आपल्या लक्षात येते. यानंतर प्लेटोच्या उपआदर्श राज्याचं जर आपण वैशिष्ट्य बघितलं तर मित्रांनो, शैक्षणिक आणि धार्मिक संस्था याचाही विचार प्लेटोने केलेला आहे. कारण प्लेटोने दी लॉज या ग्रंथामध्ये शिक्षणाकडे नागरिकत्वाच्या दृष्टिकोनातनं अधिक भर दिला. कारण जो नागरिक आहे सुजाण पाहिजे, सुदृढ पाहिजे, याच्यासाठी शिक्षणामध्ये त्याच्यावर भर दिलेला आहे. व्यक्तीमध्ये नागरिक गुण निर्माण करणं हा शिक्षणाचा प्रमुख उद्देश आदर्श राज्याप्रमाणेच उपआदर्श राज्यामध्ये सुद्धा मांडलाय. शिक्षणातून एक आदर्श नागरिक कसा निर्माण होईल याचा विचार प्लेटोने त्याच्या उपआदर्श राज्यामध्ये सुद्धा आदर्श राज्याप्रमाणेच केलेला आहे. व्यक्तीमध्ये नागरिक गुण निर्माण करणं हा शिक्षणाचा प्रमुख उद्देश असणार आहे. आणि या शिक्षणातून राज्य कसं चालवायचंय, ते कसं बनवायचंय याचं सुद्धा ज्ञान आपण नागरिकांस द्यायचंय. साहजिकच लोकांमध्ये कायद्याविषयीची जी आस्था आहे ना, कायदे पालन करणं आपलं कर्तव्य काय आहे, कायद्यांचं कसं पालन करणं गरजेचं आहे, का गरजेचं आहे याचं सुद्धा शिक्षण त्या शिक्षण व्यवस्थेतनं दिलं पाहिजे. कारण आदर्श राज्याप्रमाणे उपआदर्श राज्यामध्ये सुद्धा शिक्षणाचा विचार प्लेटोने केलेला आपण पाहतो. मित्रांनो, प्लेटोने आपल्या उपआदर्श राज्यामध्ये धर्म हा राज्याच्या नियंत्रणाखाली आणलाय. प्लेटो व्यक्तिगत धार्मिक उत्सवाच्या विरोधी आहे. म्हणजे व्यक्तिगत धार्मिक उत्सव इथे मनवायचे नाही. सार्वजनिक ठिकाणी आपण धार्मिक ठिकाणीच धार्मिक कार्य केलं पाहिजे या मतांचा या ठिकाणी प्लेटोने विचार केला. म्हणजे धर्म हा फक्त कुठे असेल? सार्वजनिक ठिकाणी. व्यक्तिगत स्वरूपामध्ये धर्माचा विचार होऊ नये अशा प्रकारचा या ठिकाणी प्लेटोने उपआदर्श राज्यामध्ये धर्माचा विचार केला. यानंतर प्लेटोचं पुढचं जर वैशिष्ट्य आपण बघितलं तर राजकीय व्यवस्था. मित्रांनो, प्लेटोने राज्यकारभारासाठी सर्वसाधारण समिती आहे, सल्लागार समिती आहे आणि प्रशासकीय समित्यांची कार्यविशद केली आहे. आता सर्वसाधारण समिती म्हटल्यानंतर आपल्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल की काय असेल, कशा स्वरूपाची असेल. तर मित्रांनो, राज्यातील जे सगळे नागरिक आहेत ना, 5040 जे अपेक्षित, या नागरिकांचा समावेश या सर्वसाधारण समितीमध्ये असणार आहे. मित्रांनो, जो नागरिक होण्यासाठी पात्र असेल ना, तो प्रत्येक व्यक्ती हा सर्वसाधारण समितीचा सदस्य असणार आहे. म्हणून प्लेटोने त्या ठिकाणी किती संख्या गृहीत धरली नागरिकांची? 5040. म्हणून हे 5040 जे नागरिक असतील ना, ते ह्या सर्वसाधारण समितीचे कोण असणार आहे? मग सदस्य असणार. या समितीची जी बैठक आहे ना, ती किमान वर्षातून एकदा बोलवली पाहिजे. आणि त्यामध्ये जे नागरिकांना काय वाटतं, नागरिकांची मतं काय आहेत या संबंधीची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न या सर्वसाधारण समितीतून केला जावा. म्हणजे नागरिकांचे मतं जाणून घेण्याचा प्रयत्न यातनं केला जावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. दुसरी जी समिती त्या ठिकाणी आहे ती सल्लागार समिती. आता इथे जी सर्वसाधारण समिती आहे म्हणजे सगळे नागरिक, या समितीतूनच आपण पाहतो की सल्लागार समितीची निवड करायची. आता या समितीमध्ये सर्वसाधारण किती सदस्य पाहिजे? तर प्लेटोने त्या ठिकाणी विचार केला की 300 सदस्य असावे. सुरुवातीला या समितीमध्ये आपण 300 सदस्य निवडणार. आता हे 300 सदस्य काय करतील? आपल्यातून, म्हणजे हे 300 सदस्य आपल्यातनं काय करणार आहे? 100 सदस्य निवडणार आहे. आणि हे 100 सदस्य पुढे त्यांच्यातनं म्हणजे 100तनं 37 सदस्य त्या ठिकाणी निवडतील. आणि हे 37 सदस्य जे असतील ना, ते सल्लागार समिती म्हणून काम करतील. म्हणून लक्षात घ्या, 5040 पैकी सुरुवातीला किती निवडायचे? 300. 300 किती निवडणार? 100. 100 किती निवडणार आहे? 37. म्हणजे अशा प्रकारे हे 37 सदस्य सल्लागार समितीत असतील. आणि या सदस्यांचं वय मात्र त्या ठिकाणी त्याने निश्चित केलंय की अनुभवी जो व्यक्ती असेल, तो ज्येष्ठ आहे, त्याच व्यक्तींना या ठिकाणी सल्लागार समितीत घ्यायचं. आणि म्हणून वयाच्या 50 ते 70 या वयोगटातल्या ज्या व्यक्ती असतील ना, त्याच या सल्लागार समितीमध्ये असाव्यात अशा प्रकारचा विचार प्लेटोने मांडला. आणि या व्यक्तींचं काम काय असेल? मग राज्यकारभारासाठी सल्ला देणं. आणि म्हणून सल्लागार समिती ही राज्यकारभाराला सल्ला देणारी असेल. म्हणून तिथे अनुभवी आणि ज्येष्ठ व्यक्ती पाहिजे अशा प्रकारचा विचार प्लेटोने केला. मित्रांनो, त्यानंतरची जी तिसरी समिती त्याने सांगितली ती प्रशासकीय समिती. आता ही समिती किती लोकांची असणार? तर 360. आता समाजामध्ये ही जी समिती असणार, ही समिती स्थापन करताना संपत्तीचा आधार घेतला जाणार. म्हणजे संपत्तीच्या आधारावर आपण वर्ग पाडण्यात येणार आहे. आणि प्रत्येक वर्गातना, कारण आपण पाहिलं की ज्याच्याकडे जीवनावश्यक गरजा भागवता येतील एवढी संपत्ती आहे तो एक वर्ग, त्याच्यापेक्षा दुप्पट असेल तो दुसरा वर्ग, त्याच्यापेक्षा तिप्पट असेल तो तिसरा वर्ग आणि चौपट असेल चौथा वर्ग. आता या 4 वर्गातून प्रत्येक वर्गातून 90 सदस्य निवडायचे. म्हणजे 9 चोक
36 असे एकूण 360 सदस्य निवडले जातील आणि सल्लागार समितीने घेतलेल्या निर्णय कोण घेणार आहे? सल्लागार समिती. पण त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचं काम कोणाकडनं केलं जाईल? या प्रशासकीय समितीकडनं. या समितीत किती सदस्य असणार? 360. पण प्रत्येक वर्गातून किती असेल? 90. 4 वर्ग 4 मधनं 90 गुणिले 4 9 चौक 36 360 सदस्य असतील. अशा प्रकारे अंमलबजावणीचं काम या प्रशासकीय समितीकडनं केलं जाईल. अशा प्रकारची राजकीय व्यवस्था आहे ना, ज्याच्यामध्ये सर्वसाधारण समिती, सल्लागार समिती आणि प्रशासकीय समिती याचा विचार प्लेटोने केला. आणि यानंतर प्लेटोच्या उपआदर्श राज्यामधलं जर पुढचं वैशिष्ट्य बघितलं तर मित्रांनो, अतिश्रेष्ठ असं कार्यकारी मंडळाचाही विचार त्यांनी केला. मित्रांनो, प्लेटोच्या उपआदर्श राज्यामध्ये आपण जे बघितलं ना की 37 लोकांची सल्लागार समिती असली पाहिजे आणि या 37 लोकांमधनं जे वयोवृद्ध असतील ना, असे धर्मगुरू म्हणा, शिक्षण तज्ज्ञ म्हणा, अशा 10 लोकांचं अतिश्रेष्ठ असं कार्यकारी मंडळ असावं. म्हणून हे जे 37 आहे, 37 मधले पुन्हा 10 अतिश्रेष्ठ कार्यकारी मंडळात घ्यायचे. आता याच्यामध्ये सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्ती असणार, म्हणून 37 पैकी केवळ 10 व्यक्तींना इथे घ्यायचंय. म्हणून अतिश्रेष्ठ कार्यकारी मंडळामध्ये 37 मधले ज्येष्ठ व्यक्ती या असणारे, जे अनुभवी आहे. या मंडळावर कायद्याचं मात्र बंधन असणार नाही. मित्रांनो, प्लेटोच्या मते उपआदर्श राज्यामधले जेवढे काही घटक आहेत किंवा जेवढ्या काही संस्था आहेत ना, त्या संस्थांवर देखरेख ठेवण्याचं म्हणा किंवा त्यावर कंट्रोल ठेवण्याचं, नियंत्रण ठेवण्याचं काम कोण करणार? तर अतिश्रेष्ठ कार्यकारी मंडळाद्वारे केलं जाईल. मित्रांनो, राजेशाही आणि लोकशाही यांच्या मिश्रणातून एक चांगली पद्धत प्लेटो शोधत होता आणि या शोधता आपण बघितलं की त्या ठिकाणी ज्या 10 व्यक्ती आहेत त्या 10 व्यक्तींसाठी कायदा नाही, त्यांचं सगळ्यांवर नियंत्रण. अशा प्रकारे थोड्या लोकांची महाजनशाही त्या ठिकाणी प्लेटोने पसंत केली असं आपल्याला जाणवतं. मित्रांनो, निश्चितच प्लेटोच्या विचारामध्ये आदर्श राज्य आणि नंतर झालेला बदल उपआदर्श राज्यामध्ये जो अनुभवाच्या आधारावर झाला, जे दी लॉज या ग्रंथामध्ये शेवटी त्याने लिहिलेला जो विचार आहे हा निश्चितच आपणास पटण्यासारखा आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून प्लेटोची उपआदर्श राज्याची कल्पना समजून घेण्यास मदत झाली असेल अशी अपेक्षा बाळगते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. अद्यापही आपण माझं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते करून घ्या, जेणेकरून यापुढे मी जे काही व्हिडिओज टाकेल ना त्याचं नोटिफिकेशन प्रथमतः आपणास प्राप्त होण्यास मदत होईल. ओके, थँक्यू.